नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण शैक्षणिक अध्ययनाकरिता मूल्यांकन व मूल्यमापन हा पेपर अभ्यास करत आहोत. आपले आता दुसरे प्रकरण सुरू झालेले आहे, मूल्यमापनाची साधने व तंत्रे. आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे की मूल्यमापनाचा जो त्रिकोण आहे त्याच्या भोवतीच फिरत असणारा हा एक पेपर तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. तर आपण त्या त्रिकोणातील मूल्यमापनाची साधने हा जो एक कोपरा होता त्याविषयी आपण माहिती या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. तर आपला पहिला पॉइंट आहे मूल्यमापनाच्या साधनांची वैशिष्ट्ये. बघा, अध्यापनानंतर ठरविलेले उद्दिष्टे विद्यार्थ्यांमध्ये साध्य झाली आहेत का नाही हे पाहण्यासाठी मूल्यमापनाची वेगवेगळी साधनं आहेत, ती साधनं वापरली जातात. जसं की आपण विद्यार्थ्यांना प्रयोग करायला शिकवला आहे, पण प्रयोग करण्याचे कौशल्य त्यांच्यामध्ये विकसित झाले का नाही हे तपासून पाहण्यासाठी आपण काय करतो, प्रायोगिक परीक्षा घेतो. म्हणजे त्यांची प्रयोग करणे किंवा प्रात्यक्षिक परीक्षा जी म्हणतो आपण, हे साधन आपण त्यांच्यासाठी निवडतो. ही साधनं जर सदोष असतील तर ते केलेले मापन हे अपूर्ण राहील, चुकीचे राहील. त्यामुळे निर्दोष मूल्यमापनाची साधनं ही वापरली गेली पाहिजेत. म्हणजे जे उद्दिष्ट साध्य करायचं आहे ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य तीच साधनं वापरली गेली पाहिजे आणि ती जी साधनं आहेत ती साधने ही योग्यच असली पाहिजे. त्या साधनांची काही निकष आहेत. पण हे मूल्यमापनाची साधनं कोणकोणती आहेत? तर ही मूल्यमापनाची साधनं पहा, दोन प्रकारांमध्ये मोडतात. एक आहे संख्यात्मक साधन क्वांटिटेटिव्ह टूल्स आणि दुसरं आहे गुणात्मक साधने. तर ही जी संख्यात्मक साधनं आहेत यांचे काही प्रकार आहेत. संख्यात्मक साधनं म्हणजे काय? ज्यांच्यामधून मूल्यमापन केल्यानंतर संख्या मिळते, म्हणजे जो निष्कर्ष निघतो तो संख्यांच्या स्वरूपामध्ये निघतो, म्हणजे टक्केवारी निघते. आपण जी टक्केवारी काढतोय ते संख्यात्मक साधन झाले. संख्यात्मक साधनं कोणती आहेत? तर ती आहे परीक्षा. मग परीक्षेमध्ये कोणकोणते प्रकार असतात? लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा. हे झाले संख्यात्मक साधनं म्हणजे क्वांटिटेटिव्ह साधनं. असेच गुणात्मक साधनं आहेत म्हणजे क्वालिटेटिव्ह टूल्स. या गुणात्मक साधनांचे जे आहेत हे मुख्य 4 प्रकार आहेत आणि या मुख्य 4 प्रकारांमध्ये अजून कोणकोणती साधनं येतात हे आपण सविस्तरपणे अभ्यास करणारच आहोत. पण आपण आज फक्त मूल्यमापनाच्या साधनांचे निकष पाहणार आहोत, परंतु ते साधनं कोणती आहेत म्हणून यांची तुम्हाला मी फक्त नावं सांगत आहे. या पुढील तासिकेमध्ये आपण या प्रत्येक साधनांविषयी सविस्तर अभ्यास करणार आहोत. बघा, यातलं जे पहिलं आहे ते कोणतं आहे? निरीक्षणात्मक तंत्र म्हणजे ऑब्झर्वेशनल टेक्निक. दुसरं आहे आत्मनिरीक्षण तंत्र सेल्फ रिपोर्टिंग टेक्निक. तिसरं आहे प्रक्षेपित तंत्र किंवा प्रक्षेपण तंत्र, याला प्रोजेक्टिव्ह टेक्निक म्हणतात. आणि चौथं आहे समाजमिती तंत्र सोशिओमेट्रिक टेक्निक. आणि या प्रत्येक तंत्रामध्ये अजून यांचे वेगवेगळे प्रकार आहेत किंवा याच्यामध्ये समाविष्ट होणाऱ्या वेगवेगळ्या चाचण्या आहेत. यांचा आपण अभ्यास सविस्तर नंतर करूया. आता या ज्या चाचण्या आहेत या चाचण्यांची काय वैशिष्ट्य असावीत किंवा असे कोणते निकष आहेत की जे निकष वापरून आपण या चाचण्या ज्या आहेत या योग्य आहेत असे म्हणू शकू. तर मग या चाचण्यांचे निकष कोणते आहेत? तर पहिला आहे सप्रमाणता व्हॅलिडिटी, विश्वसनीयता रिलायबिलिटी, तिसरा आहे वस्तुनिष्ठता ऑब्जेक्टिव्हिटी, पर्याप्तता ऍडिक्वसी, नंतरचा उपयुक्तता म्हणजे युजेबिलिटी आणि भेदभाव क्षमता म्हणजे डिस्क्रिमिनेशन ऑफ पॉवर. ही जी 7 वैशिष्ट्ये आहेत दिलेली, 6 वैशिष्ट्ये, ही 6 वैशिष्ट्ये ज्या चाचणीमध्ये असतील ती चाचणी सप्रमाण आहे असे म्हणल्या जाईल. तर आता सप्रमाणता म्हणजे काय? आपण पहिले सप्रमाणता म्हणजे काय हे जाणून घेऊया. सप्रमाणता हे काय आहे? तर हे उद्दिष्टांशी निगडित असते. म्हणजे पहा, एखादं विशिष्ट उद्दिष्ट पडताळून पाहण्यासाठी आपण जे साधन तयार करतो किंवा जे साधन वापरतो त्या साधनातून जर तेच उद्दिष्ट साध्य होत असेल तर ती चाचणी सप्रमाण आहे असं म्हणता येईल. म्हणजे कोणत्याही साधनांची सप्रमाणता ठरविताना
त्याचे ठरविलेले उद्दिष्ट व मापनामधून साध्य होणारे उद्दिष्ट यांच्यामध्ये सुसंगती असली पाहिजे. प्रयोग करण्याचे कौशल्य हे उद्दिष्ट पडताळून पाहायचं असेल तर त्यासाठी कोणतं साधन वापरायला पाहिजे? प्रात्यक्षिक परीक्षा. त्याऐवजी जर मी लेखी परीक्षा हे साधन वापरले तर ते सप्रमाण होईल का? तर नाही. लेखी परीक्षा याच्यामधून काय करता येईल? फार तर आपण कौशल्य हे उद्दिष्ट पडताळून म्हणजे प्रयोग करण्याचे कौशल्य हे जे आहे हे उद्दिष्ट लेखी परीक्षेमधून पडताळून पाहता येणार नाही. आता ही जी सप्रमाणता असते, ही सप्रमाणता म्हणजे व्हॅलिडिटी कोणकोणत्या किंवा याच्यावरती कोणकोणत्या घटकांचा परिणाम होतो? तर पहिलं आहे उद्दिष्टांवर आधारित नसलेले प्रश्न. आपण जी कसोटी घेतोय किंवा चाचणी ती जर त्याच्यामध्ये जर उद्दिष्टांवर आधारित प्रश्न नसतील तर ती कसोटी पूर्णपणे अप्रमाण ठरते. कारण उद्दिष्ट हा सप्रमाणतेचा पाया असतो. त्यामुळे ही कसोटी उद्दिष्टांवरच आधारित असायला पाहिजे, तरच ती सप्रमाणता ठरते. जे उद्दिष्ट साध्य करायचं आहे त्या चाचणीमधून तेच उद्दिष्ट साध्य झालं पाहिजे. यानंतरच असतं प्रश्नांची भाषा. प्रश्नांची भाषा जर क्लिष्ट असेल म्हणजे समजण्यास कठीण असेल तर विद्यार्थ्यांना प्रश्नांचा अर्थ नीट न समजल्यामुळे ते उत्तर त्याची नीट पद्धतीने नाही लिहू शकणार. त्यामुळे काय होतं? त्यांच्या मापनावरती परिणाम होतो आणि त्यांचे योग्य प्रकारे मापन होणार नाही. म्हणून प्रश्नांची भाषा ही क्लिष्ट असेल तर त्या चाचणीची सप्रमाणता ही कमी होते. म्हणून प्रश्नपत्रिका करत असताना त्यामध्ये योग्य अशी भाषा, विद्यार्थ्यांना समजेल अशी भाषा आपण वापरली पाहिजे. तिसरा मुद्दा असतो कसोटीची व्याप्ती किंवा लांबी. कसोटीची लांबी जितकी जास्त असते त्याच्यामध्ये तितकीच प्रश्नांची संख्या जास्त असते आणि जितके प्रश्नांची संख्या जास्त असते त्यातून तितकेच जास्त उद्दिष्टे साध्य करता येतात. म्हणून अशा वेळी काय होते? चाचणीची सप्रमाणता ही वाढते. नंतरचा आहे संदिग्ध सूचना. आपण प्रश्नपत्रिकेवरती सूचना देतो. या सूचना जर विद्यार्थ्यांना समजल्या नाही किंवा संदिग्ध त्यांना जाणवल्या तर विद्यार्थी काय होतात? गोंधळात पडू शकतात आणि प्रश्नपत्रिका ती योग्य रीतीने सोडवू शकणार नाही. त्यामुळे काय होणार? परत जे उद्दिष्ट आपण समोर ठेवलेले आहे ते उद्दिष्ट साध्य होणार नाही. त्यामुळे चाचणीची सप्रमाणता ही कमी होते. म्हणून प्रश्नपत्रिकेवरती किंवा कसोटीवरती, चाचणीवरती सूचना या संदिग्ध असू नये. यानंतर पहा परीक्षेचे माध्यम. विद्यार्थ्यांना सोयीचे असे परीक्षेचे माध्यम निवडलेले असावे. मराठी भाषिक विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका ही मराठीमधूनच दिली जावी. इंग्रजी भाषिक विद्यार्थ्यांना इंग्रजीमधूनच दिली जावी. मराठी भाषिक विद्यार्थ्याला जर इंग्रजी भाषिक विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका दिली तर मराठी भाषिक विद्यार्थ्यांना ते सोडवणे कठीण जाईल. त्यामुळे काय होईल? त्यांना जर उत्तरे येत असतील तर ती उत्तरे देखील ते लिहू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांचं जे माध्यम आहे, त्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं जे माध्यम आहे त्याच माध्यमातून त्यांना प्रश्नपत्रिका ही गेली पाहिजे. आणि जर परीक्षेचे माध्यम हे योग्य असेल तर त्याच्यातून मापन जे आहे आपण करणार असणारं मापन ते योग्य प्रकारे होईल आणि काय होईल? मग चाचणीची सप्रमाणता ही वाढून येते. बघा यानंतरचा काय मुद्दा आहे? प्रश्नांची काठिण्य पातळी. काठिण्य पातळी म्हणजे काय? आपण म्हणतो की प्रश्नांची काठिण्य पातळी वाढली. आता बघा प्रश्नांची काठिण्य पातळी जर जास्त असेल म्हणजे काय? जिथे प्रश्नांची काठिण्य पातळी जास्त असते म्हणजे तिथे प्रश्न ही सोपी असतात, म्हणजे त्याची उत्तर विद्यार्थी जास्त प्रमाणात देऊ शकतात. आणि जिथे काठिण्य पातळी कमी असते म्हणजे तिथे काय असतात? प्रश्न हे कठीण असतात. मग त्यावेळेस विद्यार्थी कमी उत्तर देतात. आपण व्यवहारामध्ये बोलत असताना काठिण्य पातळी या शब्दाचा अर्थ हा चुकीच्या दृष्टीने घेतो. आपण असे समजतो की काठिण्य पातळी जास्त म्हणजे प्रश्न तितकेच कठीण आणि काठिण्य पातळी कमी म्हणजे प्रश्न तितकेच
सोपे, पण तसं नसतं. काठिण्य पातळी जितकी जास्त असते तितकेच प्रश्न ती सोपी असतात. काठिण्य पातळी कमी असते म्हणजे प्रश्न हे सोपे असतात. अशा दोन्ही परिस्थितीमध्ये म्हणजे काठिण्य पातळी कमी किंवा जास्त ते प्रश्न विद्यार्थ्यांमधील भेद ओळखून काढण्यासाठी अयोग्य ठरतात. त्यामुळे उद्दिष्टांच्या मापनामध्ये अडथळा येतो आणि चाचणीची सप्रमाणता जी असते ती कमी होते. यानंतर बघा परीक्षेचा वेळ. तर कसोटीतील प्रश्नांची सोडविण्यासाठी आवश्यक तो जो वेळ आहे तो त्यांना जितका पुरेसा आहे हा तितकाच दिला गेला पाहिजे. फार जास्त जर वेळ असेल तर विद्यार्थी अधिक लिहितील उत्तरं, अधिक चांगल्या प्रकारे उत्तरं लिहितील. त्यामुळे त्यांना जास्त गुण मिळतात किंवा आपले मापन जे आहे त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कमी जर वेळ दिला आपण म्हणजे याच्याच विरुद्ध जर आपण कमी वेळ दिला तर काय होईल की ते तितक्याच घाईने तितकंच गडबडीने ते पेपर सोडवतात आणि त्यातून परत त्यांच्या उत्तरांवरती परिणाम होतो आणि त्यांच्या मापनावरती परिणाम होतो. त्यामुळे प्रश्न प्रकारांना अनुसरून आवश्यक तेवढाच वेळ चाचणीला दिला गेलेला असावा. वस्तुनिष्ठ आणि निबंधवजा प्रश्नांसाठी हा वेगवेगळा वेळ दिला गेलेला असावा. यानंतरचा आहे निकृष्ट दर्जाचे प्रश्न. म्हणजे निकृष्ट दर्जा म्हणजे काय? ज्या प्रश्नांमधून उत्तरांचा अंदाज येतो अशा प्रकारची जी प्रश्न असतात त्यांना आपण निकृष्ट दर्जाचे प्रश्न असं म्हणू. उदाहरणार्थ पहा, आपण प्रश्न असा विचारला की उन्हाळ्यामध्ये लोक पातळ कपडे का घालतात? आता याचं उत्तर तर आपण लॉजिकली सांगू शकतो, उन्हाळ्यामध्ये का घालतात. मग अशा प्रकारचे जी प्रश्न असतात ही काय असतात, याच्यामधून उत्तरांचा अंदाज येतो. मग अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश हा त्या चाचणीमध्ये असू नये. अशा वेळी काय होतं, मग त्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा योग्य मापन होत नाही आणि त्यामुळे काय होतं, परत सप्रमाणता ही जी आहे चाचणीची कमी होऊन जाते. यानंतरचा मुद्दा आहे अप्रस्तुत कारकांचा अभाव. आता अप्रस्तुत कारक म्हणजे काय? उत्तर लिहित असताना विद्यार्थ्याने निर्माण केलेली आकर्षकता, त्यांचं हस्ताक्षर, त्यांची मांडणी, लेखन शैली, उत्तरांची लांबी असे जे काही घटक असतात या घटकांचा परीक्षकांवरती प्रभाव पडतो आणि हे जे घटक असतात हे अप्रस्तुत कारक म्हणले जातात आणि या घटकांचा प्रभाव झाल्यामुळे मापनामध्ये फरक येतो. विशिष्ट प्रश्नांना अनुसरून विद्यार्थ्यांचे उत्तर हे कसं असावं याचाच परीक्षकांनी विचार करायला पाहिजे. त्यापेक्षा जर अप्रस्तुत कारकांचा जर परीक्षकांवरती प्रभाव पडत असेल तर तिथे योग्य असे मापन होणार नाही. त्यामुळे अप्रस्तुत कारकांचा प्रभाव जिथे पडतो तिथे चाचणीची सप्रमाणता ही कमी होते. अप्रस्तुत कारके म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांनी उत्तर जरी व्यवस्थित लिहिता येत नसेल परंतु मांडणी आकर्षक केलेली, रंगीत लिहिलेलं, हस्ताक्षर सुंदर काढलेलं आहे, पेपर खूप लांब लिहिलाय. पण आपण काय करतो, कधी कधी परीक्षक म्हणून प्रश्न किती लांब लिहिलाय, किती पेज लिहिलाय यावरून त्यांना उत्तर देतो. मग तसं नसावं. त्यापेक्षा त्या प्रश्नांचा जो आशय आहे, उत्तरामध्ये जो आशय येणं अपेक्षित आहे, फक्त त्याच आशयाचा विचार हा व्हावा. बघा, यानंतर आहे तेजोवलयाचा परिणाम. तेजोवलय म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांभोवती असलेल्या योग्य अयोग्य पूर्वग्रहांचे वलय. म्हणजे तेजोवलय हे पण काय आहे, एक अप्रस्तुत कारकच आहे. विद्यार्थ्यांबद्दलच्या योग्य किंवा अयोग्य मताचा परिणाम होऊन जर विद्यार्थ्यांना कमी जास्त गुण पडत असतील तर त्यावेळी ठरविलेल्या क्षमतेचे योग्य मापन होत नाही. मग अशा वेळी सप्रमाणता जी आहे चाचणीची ती कमी होते. थोडक्यात या दोन घटकांमधून काय दिसून येते, तर कोणत्याही घटकांचा त्या चाचणीच्या उत्तरावरती किंवा मापन करत असताना कोणताही परिणाम जिथे होत नाही तिथे ती चाचणी सप्रमाण असते. तर म्हणी वा उखाण्यांच्या स्वरूपातील प्रश्न. निबंध वजा प्रश्नांमध्ये अशा प्रकारे म्हणी किंवा उखाण्यांच्या स्वरूपात विधान दिलं जातं आणि तिथं काय केलं जातं, स्पष्टीकरण करायला लावतात. जसे की प्रयत्ने वाळूचे कण रगडितात तेलही गळे, याचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा. अशा प्रकारे दिलेल्या प्रश्नांची उत्तरे ही निश्चित नसतात. त्यामध्ये
विद्यार्थी वेगवेगळे त्यांच्याप्रमाणे वेगवेगळी उत्तरही नोंदवत असतात, त्यावरती त्यांच्या मताचा प्रभाव पडलेला असतो. त्यामुळे परीक्षक अशी उत्तरं जी आहेत, परीक्षक देखील व्यक्तिनिष्ठतेनेच तपासत असतो. त्यामुळे मूळ क्षमतेच्या मापनाकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आणि काय होतं, परत सप्रमाणता ही कमी होते. अशा प्रकारे हे जे घटक आहेत हे सप्रमाणता कमी जास्त करणारे घटक आहेत. बघा, यानंतरचा मुद्दा काय आहे, विश्वसनीयता. म्हणजे विश्वसनीयता ज्या चाचणीमध्ये असेल ती चाचणी प्रमाणित आहे असं म्हणावं लागेल. तर आता विश्वसनीयता म्हणजे काय, आपण हा दुसरा पॉइंट पाहणार आहोत. बघा काय आहे, वर्तनामध्ये जर सुसंगती असेल, म्हणजे व्यवहारामध्ये आपण अनेक व्यक्ती पाहत असतो, त्यांच्यामध्ये कुठेही त्यांचं जे वर्तन आहे त्यामध्ये जर सुसंगती असेल तर ती व्यक्ती आपण काय म्हणतो की विश्वासपात्र आहेत. म्हणजे परिस्थिती जरी बदलली तरीही तो व्यक्ती प्रामाणिक आहे तर ती प्रामाणिकच राहते, तर आपण त्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो. पण जर ती व्यक्ती परिस्थितीनुसार सारखंच बदलत असेल तर त्यावरती आपण विश्वास ठेवत नाही. तसंच इथे पण आहे, कोणत्याही मापनाच्या साधनांच्या आधारे केल्या जाणाऱ्या मापनामध्ये जर सुसंगती आढळली तर ते साधन विश्वसनीय आहे असं समजायचं. मात्र जर का दरवेळेस मापनामधून जे निष्कर्ष येतात ते जर बदलत असतील तर ते साधन अविश्वसनीय आहे असं म्हणावं लागेल. लेखी परीक्षेमध्ये वापरल्या जाणाऱ्या निबंधवाजा प्रश्नांना मिळालेले गुण प्रत्येक परीक्षकानुसार बदलतील, म्हणजे मापनाचे निष्कर्ष हे बदलणारच झाले. आता हे जी विश्वसनीयता आहे, या विश्वसनीयतेवरती कोणत्या घटकांचा परिणाम होतो. पहिला आहे उत्तरांची वस्तुनिष्ठ तपासणी. कसोटीतील उत्तरे जितके वस्तुनिष्ठपणे तपासली जातील तितकी त्या कसोटीची विश्वसनीयता वाढत असते. वस्तुनिष्ठ प्रश्नांचे प्रमाण जितके जास्त राहील तितकी उत्तरे तपासणीमध्ये वस्तुनिष्ठता राहील. निबंधवाजा व दीर्घोत्तरी, लघुत्तरी अशा प्रश्नांच्या बाबतीत काय होऊ शकतं, व्यक्तिनिष्ठता येऊ शकते. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे, उत्तर सूची आणि गुणदान योजना या ज्या गोष्टी आहेत या जर आपण केल्या तर यांच्या आधारे आपण त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठता ही वाढवू शकतो किंवा वस्तुनिष्ठता आणू शकतो. या म्हणजे जर का कोणत्याही व्यक्तीने जर त्या उत्तर सूचीच्या आधारे पेपर तपासला तर त्याच्यामध्ये व्यक्तीच्या वैयक्तिक विचारांचा परिणाम होणार नाही, त्याच्यावरती व्यक्तिनिष्ठता येणार नाही. म्हणजे काय होईल, त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठता राहील. बघा नेक्स्ट काय, कसोटीची व्याप्ती. कसोटी जितकी व्यापक आहे म्हणजे त्याच्यामध्ये तितके प्रश्न जास्त आणि तितकीच तिची विश्वसनीयता पण वाढते. एकच प्रश्न 20 ते 25 गुणांचा देण्यापेक्षा 5 ते 10 गुणांचे जास्त प्रश्न कसोटीमध्ये ठेवल्याने काय होतं, जास्त अभ्यासक्रमाचा कसोटीमध्ये समावेश होऊ शकतो आणि ज्या बाबीचे मापन करायचे असेल त्याचे व्यापक स्वरूप आपल्याला पडताळून पाहता येते. त्यामुळे विश्वसनीयता वाढण्यासाठी मदत होते. यानंतर काय, विद्यार्थी क्षमतेचा विस्तार. कोणत्या पण कसोटीमध्ये विद्यार्थी क्षमतेचा विस्तार जितका अधिक असतो तितकीच तिची भेदभाव क्षमता अधिक असते. भेदभाव क्षमता म्हणजे काय हे आपण पाहूयात. त्यामुळे 2 वेळच्या मापनामध्ये सुसंगती आढळणे सोपे जाते. विद्यार्थी क्षमतेचा विस्तार जर कमी असेल आणि त्यांच्या बाबतीत सूक्ष्मभेद शोधण्याची क्षमता कसोटीमध्ये नसेल तर तिच्या दोन्ही वेळच्या मापनामध्ये सुसंगती आढळणार नाही आणि काय होईल, विश्वसनीयता कमी होईल. उदाहरण पहा, एका गटातील विद्यार्थ्यांना सर्वात जास्त गुण आहेत 90 आणि सर्वात कमी गुण आहेत 10, तर त्यांचा विस्तार किती होईल, 80. मग या गटाला दुसरी कसोटी दिल्यावर त्यांचा विस्तार याचप्रमाणे येईल. आता इथं काय होणार आहे, सर्वच प्रकारचे जे विद्यार्थी आहेत ते ओळखणे सोपे जाईल, त्यांना किती गुण मिळाले हे ओळखणं सोपं जाईल. आता दुसऱ्या गटामध्ये जर सर्वात जास्त गुण हे 60 आहेत आणि सर्वात कमी गुण हे 40 आहेत, तर याच्यामध्ये विस्तार किती झालाय, विस्तार 20च झाला. मग याच्यामध्ये काय होईल की दुसऱ्या वेळेस कसोटी दिल्यावरती तिचा विस्तार हा कमी येईल आणि त्यामुळे या कसोटीमधील किंवा या गटामधील विद्यार्थ्यांचे जे सूक्ष्म भेद आहेत ते शोधता येणार नाही.
त्यामुळे मापनातील क्रमांची सुसंगती तीच राहील असे सांगता येणार नाही. म्हणून विस्तार कमी असला तरी विश्वसनीयता ही कमी होते. म्हणून चाचणींचा विस्तार हा जास्त असावा, म्हणजे त्यामध्ये सर्व स्तरावरील विद्यार्थ्यांचा विचार करून आपण प्रश्नांचा समावेश केला गेलेला असावा. बघा, यानंतर आहे संदिग्ध प्रश्न. संदिग्ध म्हणजे काय? जे कोड्यामध्ये टाकतील असे किंवा ज्यांचा अर्थ लागणार नाही असे. कसोटीत दिलेले प्रश्न संदिग्ध असतील, त्यांचा अर्थ विद्यार्थ्यांना समजत नसेल तर विद्यार्थी त्या प्रश्नांचे अंदाजे उत्तर लिहितील. दुसऱ्या वेळेला आणखी वेगळ्या अर्थाने उत्तर लिहितील. तीच चाचणी परत दिली तर आणखी वेगळ्या अर्थाने उत्तर लिहितील. त्यामुळे दरवेळी उत्तर हे त्यांचं वेगवेगळं येत राहील. त्यामुळे मापनामध्ये सुसंगती आणण्यासाठी आवश्यक असणारा जो पाया असतो तो नष्ट होतो व कसोटीची विश्वसनीयता ही कमी होते. यानंतर विश्वसनीयतेवरती कोणत्या घटकाचा परिणाम होतो तर प्रश्नांची काठिण्य पातळी. कसोटीतील प्रश्नांची काठिण्य पातळी कमी किंवा जास्त असेल तरीही विद्यार्थ्यांच्या प्राप्तांकामधील विस्तार कमी येतो व त्यामुळे विश्वसनीयता ही जी आहे ही कमी होते. जर अतिशय सोपे प्रश्न असतील तर विस्तार कमी येतो आणि अतिशय कठीण प्रश्न असतील तरी विस्तार कमी येतो. म्हणजे सर्व स्तरावरील प्रश्न असावेत. यानंतरच आहे कसोटीच्या वेळेचे वातावरण. विश्वसनीयता वाढवण्यासाठी कसोटी दोनदा सोडवावी लागते. विश्वसनीयता म्हणजे काय? आपण पाहिलंय की कोणतीही परिस्थिती असो किंवा कोणत्याही दोन वेगवेगळ्या कंडिशन्स असो, त्या दोन्ही वेळेमध्ये सोडविलेले जे मापन असेल ते सारखं राहील तर ती कसोटी कशी आहे म्हणाला आपण? विश्वसनीय आहे. तर मग आता इथे बघा, विश्वसनीयता काढण्यासाठी कसोटी ही दोनदा सोडवावी लागते, बरोबर? मग प्रत्येक वेळेस वातावरण सारखेच आहे असेल असे नाही. जर एखादी कसोटी सोडवताना शांतता असेल आणि दुसरी सोडवताना गोंगाट असेल तर वातावरणामध्ये फरक पडतो आणि विद्यार्थ्यांची कसोटी सोडवण्याची क्षमता जी असते ती बदलते. त्यामुळे त्यांचे निष्कर्ष बदलतील, त्यांचे रिझल्ट बदलतील आणि विश्वसनीयता कमी होते. मग विद्यार्थ्यांची आवड, त्यांची मनस्थिती, प्रकृती या किंवा त्यांची तब्येत या सर्व गोष्टींचा सुद्धा त्या कसोटीवरती परिणाम होत असतो. आता यानंतर काय आहे? ही जी विश्वसनीयता ठरविली जाते ही ठरविण्याची काही पद्धती आहेत. आता यातली पहिली पद्धत काय आहे? टेस्ट रिटेस्ट मेथड म्हणजे पुनर्चाचणी पद्धती. बघा, याच्या नावातूनच कळून येतं पुनर्चाचणी. याच्यामध्ये काय केलं जातं? एकच कसोटी ही दोन वेळा विद्यार्थ्यांना दिली जाते. एक कसोटी आहे ती आधी सोडवून घेतली जाते, त्यांच्या गुणानुसार क्रम काढले जातात. काही दिवसांनी तीच कसोटी त्याच विद्यार्थ्यांना पुन्हा सोडवण्यासाठी दिली जाते, त्यांच्या गुणानुसार क्रम काढले जातात. जर विद्यार्थ्यांचे क्रम आधीच्या कसोटीप्रमाणेच असतील तर ती कसोटी विश्वसनीय मानली जाते. यात प्रत्येक विद्यार्थ्यांचे गुण थोडेफार वाढतील असं आपण गृहीत धरलेलं असतं, कारण पहिली चाचणी सोडवताना त्यांना काही अनुभव आलेले असतात आणि तीच चाचणी परत सोडवताना त्यांचे निश्चितच गुण वाढायला पाहिजे असं आपण गृहीत धरलेलं असतं. गुण जरी वाढले तरी पण त्या विद्यार्थ्यांचा जो क्रम आहे तो बदलणार नाही. ही असते चाचणी पुनर्चाचणी पद्धती. दुसरी पद्धत कोणती आहे? समांतर चाचणी पद्धती. नावावरूनच तुमच्या लक्षात येईल. आता इथे काय केलं जातं? दोन समांतर कसोट्या तयार केल्या जातात, म्हणजे दोन समान पाठ्यांशावर आधारित आणि प्रश्न प्रकार, प्रश्नांची काठिण्य पातळी, गुण, प्रश्न संख्या या सर्व बाबतींमध्ये या दोन्ही कसोट्या ज्या असतात त्या सारख्याच असतात, म्हणून आपण त्यांना समांतर कसोटी असं म्हणतो. तर या दोन्ही कसोट्या एकाच गटाला थोड्या अंतराने सोडवायला दिल्या जातात. एकाच गटाला थोड्या अंतराने सोडवायला दिल्या जातात आणि दोन्ही कसोट्यांचे गुण घेऊन त्यांचा सहसंबंध काढला जातो. या सहसंबंध गुणकाला विश्वासार्हता गुणक असं म्हणतात. आता हे जे आहे सहसंबंध गुणक काढणे, हे आपण ज्यावेळेस गणितांचा भाग शिकणार आहोत त्यावेळेस मी तुम्हाला गणित हे शिकवणारच आहे की सहसंबंध कसा काढला जातो. तिसरी पद्धत असते एकाच कसोटीचे दोन भाग करणे, म्हणजे द्विभाजन कसोटी. याच्यात काय केलं जातं?
एक पूर्ण कसोटी तयार केली जाते, म्हणजे एक पूर्ण पेपर किंवा एक पूर्ण टेस्ट तयार केली जाते. या कसोटीचे 2 भागांमध्ये विभाजन केलं जातं. प्रत्येक प्रश्न प्रकारातील प्रश्न संख्येला 2 विभागात विभागले जातं. हे दोन्ही भाग एकाच गटाला सोडवायला दिले जातात. म्हणजे सेम प्रकारचे जे प्रश्न असतात, ज्ञानावर आधारित 4 प्रश्न जर असतील तर पहिले तर 2 प्रश्न हे एका चाचणीमध्ये, 2 प्रश्न हे नंतरच्या चाचणीमध्ये, असे प्रत्येक प्रश्नांचं हे 2 भागांमध्ये डिवायडेशन केलं जातं. प्रत्येक विद्यार्थ्याने या दोन्ही भागांमध्ये मिळविलेले गुण विचारात घेऊन त्यांचा सहसंबंध गुणक काढला जातो. म्हणजे त्यांच्या दोघांमध्ये काय संबंध दिसून आला, काय सहसंबंध दिसून आला हे काढलं जातं. आणि कसोटीचे 2 भाग करताना सर्व प्रश्नांचा आधी काठिण्यानुसार क्रम लावला जातो आणि नंतर एकाआड एक प्रश्न दोन्ही भागांमध्ये घालावेत. एका भागामध्ये सर्व विषम प्रश्न समजा 1, 3, 5 असे येतील, तर दुसऱ्या भागामध्ये 2, 4, 6 असे येतील. म्हणून या पद्धतीला आपण द्विभाजन किंवा विषम सम पद्धती असं देखील म्हणत असतो. बघा, यानंतरचा चौथा प्रकार आहे किंवा चौथी पद्धती आहे सतर्क समानता पद्धती. ही जी पद्धत आहे ही क्युडर रिचर्डसन या शास्त्रज्ञाने शोधून काढलेली आहे आणि त्याच्या सूत्रानुसार याची विश्वसनीयता ठरविली जात असल्याने या पद्धतीला क्युडर रिचर्डसन पद्धती असं नाव पडलेलं आहे. तर या पद्धतीमध्ये 2 समांतर कसोट्या तयार केल्या जातात व सर्व बाबींमध्ये त्या अगदी समान असतात. त्यामुळे त्यांचा आंतरिक सहसंबंध हा उच्च प्रतीचा असतो. ह्या ज्या पद्धती आहेत या विश्वसनीयता ठरविण्याच्या पद्धती आहेत. यानंतर आपण नेक्स्ट काय पाहणार आहोत, तर दुसरा निकष जे आहे याच्यानंतरचं ते आहे वस्तुनिष्ठता. याला निकष म्हणा किंवा वैशिष्ट्य म्हणा. तर वस्तुनिष्ठता म्हणजे काय हे तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहेच. कोणत्या पण कसोटीवर व्यक्तीचे विचार, मत, पूर्वग्रह अशा बाबींचा विचार किंवा अशा बाबींचा प्रभाव पडला तर तिच्यामध्ये व्यक्तिनिष्ठता निर्माण होते. व्यक्तिनिष्ठता आणि वस्तुनिष्ठता या दोघींमध्ये काय आहे तर ऋण सहसंबंध असतो. व्यक्तिनिष्ठता जितकी अधिक वाढलेली असते, वस्तुनिष्ठता तितकीच कमी झालेली असते. आणि वस्तुनिष्ठता जितकी वाढलेली असते तितकीच व्यक्तिनिष्ठता ही कमी झालेली असते. म्हणून ज्या कसोटीवर परीक्षकांच्या मताचा थोडाही प्रभाव पडत नाही ती कसोटी अधिक वस्तुनिष्ठ असते. कसोटीमध्ये विविध प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न, विविध प्रकारचे अनेक प्रश्न असतात जी तिची वस्तुनिष्ठता वाढते. वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ म्हणजे काय? वस्तुनिष्ठता म्हणजे त्याच्यावरती कोणत्याच गोष्टीचा त्या प्रश्नांच्या किंवा त्या चाचणीच्या उत्तरांवरती कोणत्याच गोष्टींचा परिणाम होत नाही, मग तो विद्यार्थ्यांशी निगडित असो किंवा शिक्षकांशी निगडित असो. आणि वस्तुनिष्ठता, व्यक्तिनिष्ठतामध्ये काय असतं तर व्यक्तीचा त्यावरती प्रभाव पडलेला असतो, व्यक्तीच्या विचारांचा. यानंतर काय आहे बघा, पर्याप्तता म्हणजे काय? ऍडिक्वसी. पर्याप्तता म्हणजे कोणत्याही कसोटीतील बाबी पुरेशा प्रमाणात असणे. आता ह्या कोणत्याही कसोटीमध्ये सर्व बाबी ज्या आहेत त्या पुरेशा प्रमाणात असाव्यात. सर्व बाबी म्हणजे कोणत्या तर त्या आशय, उद्दिष्ट, प्रश्न प्रकार आणि प्रश्नसंख्या या बाबींशी निगडित असतात. पूर्ण अभ्यासक्रम कसोटीमध्ये अंतर्भूत झालेला पाहिजे. आशय म्हणजे काय बघा, त्या कसोटीमध्ये पूर्ण अभ्यासक्रम तुमचा अंतर्भूत झालेला पाहिजे. जर अर्धाचा अभ्यासक्रम त्या कसोटीत, ती कसोटी अर्ध्याच अभ्यासक्रमावरती आधारित असेल तर ती पर्याप्त नसते. तर उद्दिष्टांची पर्याप्तता म्हणजे काय तर आशयानुसार जितकी उद्दिष्ट निश्चित केलेली असतात तेवढ्या सर्व उद्दिष्टांचे मापन त्या कसोटीतून व्हायला पाहिजे, तर ती उद्दिष्टांबाबत पर्याप्त आहे असं म्हणावं लागेल. आणि प्रश्नांच्या बाबतीत म्हणल्यावर आपण काय म्हणणार की कसोटीतील प्रश्न संख्या पुरेशी असावी, फार कमी किंवा फार जास्त असू नये आणि उद्दिष्ट निहाय व योग्य त्या आशयावरती आधारित आवश्यक ते सर्व प्रश्न प्रकार त्या कसोटीमध्ये असावे, तर ती असते पर्याप्त चाचणी. तर उपयुक्तता म्हणजे काय? एखाद्या कसोटीत सर्व गुण असून पण जर ती व्यवहारामध्ये वापरणे सोयीचे ठरत नसेल
किंवा ज्या हेतूंसाठी ती वापरली जाते तो हेतू पूर्णपणे साध्य होत नसेल तर तिच्यामध्ये व्यवहार्यता हा गुण नाही असं म्हणावं लागेल. अशा वेळी ती कसोटी वाया जाण्याची शक्यता असते. मग आता ही कसोटी जी आहे ही या कसोटीची उपयुक्तता काही पुढील घटकांवरती अवलंबून असते बघा. त्यातला कोणता आहे पहिला घटक? सुलभ वापर. म्हणजे ती कसोटी वापरण्यासाठी जितकी क्लिष्ट असेल तिचा वापर तितकाच कमी होईल आणि कसोटी वापरण्यासाठी जितकी सोपी असेल तितका तिचा वापर जास्त होईल. काही परीक्षांमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न व निबंध वजा प्रश्नांसाठी वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या उत्तरपत्रिका असतात. त्यांचा वेळ, त्यांचे गुण, उत्तरपत्रिका दोन्ही भिन्न भिन्न असतात. त्यासाठी सूचनांचे पर्यवेक्षक वेगळे असतात. परीक्षार्थी व परीक्षक सर्वांनाच त्या सर्व गोष्टींचं काटेकोरपणे काही निरीक्षण करावं लागतं. मग त्यात थोडी जरी चूक झाली तरी निष्कर्षांवरती परिणाम होतो. अशा वेळी काय होतं तर कसोटीची उपयुक्तता कमी होऊन जाते. बघा यानंतर तपासणीतील सुलभता. उत्तरपत्रिकांची तपासणी करण्याची पद्धत जर सोपी असेल तर परीक्षक तो पेपर जो आहे तो उत्साहाने आणि कंटाळपणा न वाटून घेता तो पेपर तपासतो. जर उत्तरपत्रिका तपासणी क्लिष्ट होत असेल तर त्यामुळे त्यांची नोंदी ठेवणे परीक्षकाला कंटाळवाणे होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये पेपर तपासताना काही त्रुटी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे उपयुक्तता कमी होते. वस्तुनिष्ठ प्रश्न जे असतात ते तपासायला सोपे जात असतात. बघा यानंतर काय आहे? खर्च. कसोटी घेण्यासाठी जितका खर्च अधिक तितकी तिची उपयुक्तता कमी झालेली असते. सर्व खर्च कमी झाला की तिची उपयुक्तता वाढते. आता काही स्पर्धात्मक परीक्षांमध्ये प्रत्येक परीक्षार्थीला वेगवेगळी प्रश्नपत्रिका दिली जाते. बघा काही ऑप्शनल वगैरे असे पेपर असतात. मग कधी कधी काय होतं आपला तो विषय नसतो तरी पण आपल्याला ती प्रश्नपत्रिका ही दिली जाते कारण त्याच्यामध्ये काही ना काही एखादा भाग आपण सिलेक्ट केलेला तो त्याच्यामध्ये असतो. मग अशा वेळेस छपाईचा अवास्तव खर्च वाढतो आणि त्यामुळे काय असं अनपेक्षित किंवा अपेक्षित असं जे फळ आहे ते काही मिळत नाही. त्यामुळे अशा वेळी त्या चाचणीची किंवा त्याचं कसोटीची उपयुक्तता ही कमी होते. यानंतर काय? कसोटीला लागणारा कालावधी. तर एखादी कसोटी पूर्ण होण्यासाठी काही विशिष्ट कालावधी हा असावाच लागतो. कालावधीचा विचार हा दोन प्रकारे करता येतो. कसोटी सोडवण्याचा प्रत्यक्ष कालावधी असतो आणि कसोटी पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी. तर सर्व प्रकारच्या बघा जो असतो ना पहिला की कसोटी सोडवण्यासाठीचा काळ तो म्हणजे कोणता पहा. सर्व प्रकारच्या परीक्षार्थ्यांचा विचार करून कोणत्याही परीक्षेसाठीचा कालावधी निश्चित केलेला असतो. कसोटीचे स्वरूप, तिचे काठिण्य या बाबी लक्षात घेऊन कालावधी ठरवलेला असतो. त्यापेक्षा कमी किंवा जास्त कालावधी असेल तर त्या कसोटीतून आलेले निष्कर्ष चुकतात. त्यामुळे योग्य तेवढाच कालावधी कसोटीमध्ये असावा. आता कसोटी पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी याच्यामध्ये कसं असतं पहा. ज्या काही स्पर्धा परीक्षांमध्ये असतात त्याच्यामध्ये असंच केलं जातं. परीक्षांमध्ये एक कसोटी टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाते. म्हणजे आधी लेखी परीक्षा होते, मग तिची चाळणी परीक्षा होते, नंतर तोंडी परीक्षा होते. एक कसोटी पूर्ण व्हायला किती वेळ लागतो? जाहिरात दिल्यापासून तर ते तिची नेमणूक होईपर्यंत. मग अशा वेळी काय होतं विद्यार्थी कंटाळून कधी कधी दुसरी नोकरी निवडतात. त्यामुळे त्यांचा जो शेवट व्हायचा असतो तो होत नाही. कसोटीतील निवडलेले जे उमेदवार असतात शेवटी ते मिळू शकत नाहीत आणि त्यामुळे जागा त्या भरल्या जात नाहीत आणि अशा वेळी काय होतं त्या कसोटीची उपयुक्तता काय होऊन जाते? कमी होऊन जाते. बघा नेक्स्ट काय? अर्थनिर्वचन. कोणती पण कसोटी घेतल्यानंतर त्यातून जे निष्कर्ष प्राप्त होतात त्या निष्कर्षांचा अर्थ लावूनच परीक्षार्थ्यांची श्रेष्ठता किंवा कनिष्ठता ठरवली जाते. म्हणजे पहिला दुसरा असं या टाईपचं. हा अर्थ लावणे जितके कठीण तितके कसोटीची उपयुक्तता कमी होते. जे ग्रेडिंग सिस्टीम आहे बघा हे त्याचं उदाहरण आहे. प्राप्त गुणांचा अर्थ सांगणे जितके सोपे तितकी तिची उपयुक्तता वाढते. म्हणजे काही विद्यापीठांमध्ये बघा गुणांऐवजी श्रेणी पद्धती दिली जाते. तर मग या श्रेणीचा अर्थ लावणे जे असते हे इतर मानाने किंवा दुसऱ्याच्या तुलनेमध्ये हे थोडं कठीणच असतं. मग अशा वेळी विद्यार्थ्यांना जर दोन विद्यार्थ्यांना जर सारखीच श्रेणी असेल आलेली तर त्यातले त्यात तो विद्यार्थी कोणता श्रेष्ठ कोणता कनिष्ठ किंवा कोणता त्याच्यात म्हणजे एक चांगला किंवा हुशार किंवा कोणता थोडासा कमी हुशार हे काही ठरविता येत नाहीत. अशा वेळी काय होतं त्या कसोटीची उपयुक्तता कमी होते. मग यानंतर काय आहे? समांतर कसोट्यांची उपलब्धता. कोणती पण कसोटी घेत असताना तिला जितका जास्त समांतर कसोट्या उपलब्ध असतील तितकीच तिची उपयुक्तता वाढते.
परीक्षेच्या वेळेस जर एक पेपर फुटला तर आपण दुसरा पेपर काढू शकतो, दुसरा असेल तर दुसरा फुटला तर आपण तिसरा पेपर देता येतो. अशा प्रकारे समांतर कसोट्या जितक्यात जास्त तितकी तिची उपयुक्तता वाढते. अन्यथा परीक्षेवेळी खर्च, त्यांचा वेळ इत्यादी सर्व बाबी या वाया जातात आणि काय होतं, कसोटी वाया जाते. यानंतर शेवटचं वैशिष्ट्य काय आहे, भेदभाव क्षमता. एखाद्या कसोटीतील भेदभाव क्षमता म्हणजे काय बघा, एखाद्या कसोटीतील दोन विद्यार्थ्यांमधील सूक्ष्म भेद ओळखण्याची असणारी क्षमता म्हणजे काय, तर भेदभाव क्षमता. आता कसोटीत अतिशय सोपे प्रश्न असतील तर सर्वच विद्यार्थी ते प्रश्न सोडवू शकतील. तसेच जर सर्वच प्रश्न खूपच कठीण असतील तर कोणीच सोडवू शकणार नाही. मग अशा वेळेस